तो घराबाहेर पडतो का कुठे ठाऊक नाही. तो घराबाहेर पडतो का कुठे ठाऊक नाही. सकाळ दुपार पहाट मध्यरात्र वेळेचं बंधन कधीच नाही. तो घराबाहेर पडतो. कुठे जायचं हा प्रश्नच नसतो, कसं जायचं हे त्यालाच माहिती. कुठे जायचं हा प्रश्नच नसतो, कसं जायचं हे त्यालाच माहिती. कधी भटकतो दूरदूरपर्यंत किंवा बघत बसतो तिथलीच माती. कधी बसतो तो झाडावर, कधी पावसाळी वाटांवर. कधी बसतो तो झाडावर, कधी पावसाळी वाटांवर. बेभान होऊन वाऱ्यासोबत तर मध्येच अलगद लाटांवर. कधी होतो तो क्रांतिकारक पेटून उठतो अन्यायावर. कधी होतो तो क्रांतिकारक पेटून उठतो अन्यायावर. तर कधी होऊन हळवा प्रियकर वाट पाहतो किनाऱ्यावर. कधी बसतो तो एकांतात स्वतःच्याच वेड्या विश्वात. कधी बसतो तो एकांतात स्वतःच्याच वेड्या विश्वात. तर कधी होऊन एक माणूस फिरत राहतो समाजात. कधी पुराणात, कधी इतिहासात, कधी स्वतःलाच शोधतो भविष्यात. कधी पुराणात, कधी इतिहासात, कधी स्वतःलाच शोधतो भविष्यात. कधी माणसांच्या गर्दीत, तर कधी स्वतःच्याच आत्म्यात. सरळ साध्या वाटेने जात नाही, दिशा कोणती हेही कळत नाही. सरळ साध्या वाटेने जात नाही, दिशा कोणती हेही कळत नाही. सीमा हद्द कुंपण मानत नाही, वेळ काळ बंधन माहीत नाही. विश्वभ्रमण करत फिरतो, चंद्र ताऱ्यांवरही तो पोहोचतो. विश्वभ्रमण करत फिरतो, चंद्र ताऱ्यांवरही तो पोहोचतो. खूप खूप फिरल्यावर मग घराकडे धावत सुटतो. हळूच खिडकीतून आत येतो, त्याच्या जागी जाऊन बसतो. हळूच खिडकीतून आत येतो, त्याच्या जागी जाऊन बसतो. मला मात्र जागा करून ठेवतो आणि काहीतरी लिहायला सांगतो. कुठे कुठे भटकलो, काय काय जगलो. कुठे कुठे भटकलो, काय काय जगलो. कसं सारं जिंकलो आणि काय काय हरलो. माझ्याच शब्दातून तो व्यक्त होतो. माझ्याच शब्दातून तो व्यक्त होतो. आणि मी मात्र सगळ्या जगाला सांगत सुटतो, एक नवीन कविता सुचली आहे. या कवितेच्या प्रक्रियेनुसार अर्थात वेगवेगळ्या विषयांमध्ये भरकटणं माझंही झालेलं आहे. तर त्या अनुषंगाने वेगवेगळ्या विषयांवरच्या 2 कविता ऐकवतो. पुढच्या कवितेचं नाव आहे की देणं. अस्तपर्वाच्या प्रारंभी एवढेच कळले होते. अस्तपर्वाच्या प्रारंभी एवढेच कळले होते. भोगून आयुष्य सारे मागे थोडेच उरले होते. सुखसंकल्प सारे जेव्हा समीप माझ्या होते. सुखसंकल्प सारे जेव्हा समीप माझ्या होते. तेव्हाच मृत्यूने मला कवेत घेतले होते. सांगायचे त्याला तेव्हा इतुकेच माझे होते. सांगायचे त्याला तेव्हा इतुकेच माझे होते. जे फक्त रडून ना थकले तेच माझे खाल्ले होते. घेत बंधने जगाची जे मी सोडले होते. घेत बंधने जगाची जे मी सोडले होते. ते नाते सुखाचे कधीच माझे नव्हते. पुन्हा शोधण्या स्वतःला पाहता वळून मागे. पुन्हा शोधण्या स्वतःला पाहता वळून मागे. खांद्यावरी कुणाच्या माझेच प्रेत होते. गाठण्या काय हेतू अविश्रांत चालणे हे. गाठण्या काय हेतू अविश्रांत चालणे हे. भोवती गर्दीत साऱ्या स्वतःशी अबोल राहणे. फेडू कसे आता मी कुणाचे काय ऋण आहे. फेडू कसे आता मी कुणाचे काय ऋण हे. देऊन सारे त्यांना त्यांचेच जे होते. देणे त्या त्या क्षणांचे द्यायचेच मला होते. देणे त्या त्या क्षणांचे द्यायचेच मला होते. आणि कुठल्या क्षणास देणे आयुष्याचे ठरले होते. आणि कुठल्या क्षणास देणे आयुष्याचे ठरले होते. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने साजेशी असली एक कविता आहे तिसरी, ती ऐकवतो. येतात क्षण ऐसे फिरूनी मागे कधी. येतात क्षण ऐसे फिरूनी मागे कधी. कुटतात पाहुनी ते स्मरणांचे बांध कधी. उरतात क्षण ऐसे शब्दांचे अर्थ कधी. उरतात क्षण ऐसे शब्दांचे अर्थ कधी. भिजतात ऐकुनी ते नयनांचे काठ कधी. रुसतात क्षण ऐसे लढीवाळ होऊनही. रुसतात क्षण ऐसे लढीवाळ होऊनही. कळतात त्यामधून जगण्याचे अर्थ कधी. जातात क्षण ऐसे उरुनी मागे कधी. जातात क्षण ऐसे उरुनी मागे कधी. सुचतात पाहुनी ते शब्दांचे रंग कधी. आणि समारोप करताना एक हलकी फुलकी छोटीशी कविता ऐकवतो. रोजच्या सगळ्या धावपळीवर ही लिहिलेली आहे. आयुष्याने खूप काही दिलं दिलं म्हणतो आहे. आयुष्याने खूप काही दिलं दिलं म्हणतो आहे. जगाकडे बघून या रोज जगणं शिकतो आहे.
सकाळ होते रोजच ती प्रश्न नवीन पडतो आहे. सकाळ होते रोजच ती प्रश्न नवीन पडतो आहे. आरशासमोर उभं राहून काहीतरी शोधतो आहे. आयुष्याने खूप काही दिलं दिलं म्हणतो आहे. जगासाठी सजून धजून जगाकडेच निघतो आहे. जगासाठी सजून धजून जगाकडेच निघतो आहे. गाडीला किक मारताना आता शर्टची इस्त्री सांभाळतो आहे. आयुष्याने खूप काही दिलं दिलं म्हणतो आहे. गाडीला सुद्धा सवय झाली रस्ता तोच चालतो आहे. गाडीला सुद्धा सवय झाली रस्ता तोच चालतो आहे. नवीन वाटेवर वळताना आता कचकन ब्रेक दाबतो आहे. आयुष्याने खूप काही दिलं दिलं म्हणतो आहे. ऑफिसमध्ये तासनतास कामात बुडून जातो आहे. ऑफिसमध्ये तासनतास कामात बुडून जातो आहे. माहीत असलेल्याच गोष्टी नव्याने आदराने समजून घेतो आहे. आयुष्याने खूप काही दिलं दिलं म्हणतो आहे. ओव्हरटाईम एक्स्ट्रा काम यात स्किल दाखवतो आहे. ओव्हरटाईम एक्स्ट्रा काम यात स्किल दाखवतो आहे. पण या सगळ्या धावपळीत परफॉर्मन्सच विसरतो आहे. आयुष्याने खूप काही दिलं दिलं म्हणतो आहे. संध्याकाळी नकळतच कट्ट्याकडे वळतो आहे. संध्याकाळी नकळतच कट्ट्याकडे वळतो आहे. चहा गप्पा शेअर करत दिवस भुरकन संपतो आहे. आयुष्याने खूप काही दिलं दिलं म्हणतो आहे. आता रात्री घरी गेल्यावर जगणं यालाच म्हणायचं का हेच पुन्हा मी शोधतो आहे. जगणं यालाच म्हणायचं का हेच पुन्हा मी शोधतो आहे. पण हा विचार करताना सुद्धा पुन्हा घड्याळाकडेच बघतो आहे. आयुष्याने खूप काही दिलं दिलं म्हणतो आहे. जगाकडे बघून या रोज जगणं शिकतो आहे. थँक्यू. फारच छान कविता म्हणलेल्या आहेत. दिवलास तू इथे आलास आणि या कार्यक्रमाची अतिशय छान सुरुवात केलीस. तुला अनेक अनेक शुभेच्छा आमच्याकडनं. मित्रांनो, कविता महत्वाची का आहे? काय आहे कवितेचं आपल्या जीवनातलं स्थान? निव्वळ शब्दांचे बुडबुडे की जीवनानुभव रसरशीत मांडणारी एक रचना पद्धती आहे कविता? म्हणजे बघायचं तरी कसं कवितेकडं? विरंगुळ्याचे 4 क्षण मजेत जावेत म्हणून वाचायची का कविता? की काही सांगत असते कविता आपल्याला? जीवन प्रवाह पुढे पुढे नेण्याचा काही एक प्रयत्न कविता वाचनातून खरंच होतो का? होतो मित्रांनो, खरंच होतो. कधी तालाच्या वारूवर तर कधी सुरांच्या देखण्या रथात स्वारून कविता दिमाखाने येते ना, तेव्हा अवघा जीवनपट बदलण्याचं सामर्थ्य तिच्यात असतं. ऐकणाऱ्याला, वाचणाऱ्याला वेगळ्या विश्वाची सफर घडवण्याचं बळ तिच्यात असतंच असतं. मग या विश्वाची ओळख त्या व्यक्तीला असो वा नसो. तुम्हाला कदाचित थोडं अतिशयोक्त वाटत असेल, पण जरा विचार करा की ही सर्वस्पर्शी कविता तुमच्या माझ्या आयुष्यात प्रथम आली केव्हा? कविता आपल्याला पहिल्यांदा कधी ऐकू आली? इथं बसलेल्या काही लोकांना वयानुरूप फार मागं जावं लागेल खरं, परंतु गेले तर तुम्हाला आठवल की पहिली कविता आपल्या आयुष्यात आली ती आईच्या मायेच्या सुरांच्या साथीने आली. शब्द कळले नसतील आपल्याला, नक्कीच कळले नसतील, पण त्याच्यातून एक अर्थ तर आपल्याला त्यावेळी ध्यानी आला की हा जो सूर आपल्यापर्यंत, माझ्यापर्यंत पोहोचतो आहे ना, तो सांगतोय की तुझं माझं नातं आहे ते फार पुरातन आहे, ते फार मायेचं आहे. आणि त्या सुराद्वारे आपल्याला आई सांगत होती की तुझ्या आयुष्यामध्ये मी आता हे शब्दांचं बीज पेरते आहे. यातून भाषेचं एक फार समृद्ध झाड उगवेल बघा. त्याला भावभावनेची रसाळ फळं लागते आणि ते तुझं आयुष्य अगदी बहरून टाकते. तर कविता अशी आपल्या आयुष्यात पहिल्यांदा येते. भाषेची पहिली ओळखच मुळीत बडबड गीतं, बालकविता यांच्याद्वारे होत असते. म्हणून मला असं वाटतं की मातृभाषा म्हणजे आपल्या आई, आपली आई बोलते ती भाषा ही व्याख्या नव्हे, तर आपली आई ज्या भाषेमध्ये कविता गुणगुणते ना, ती भाषा म्हणजे मातृभाषा. आता हे झालं आईबद्दल, पण आपल्या आईला सुद्धा जिनं पहिल्यांदा कविता ऐकवली असेल त्या आजीचं काय? तर आपण मराठी कवितेचा आता हा प्रवास जो सुरू करतोय तो आजीच्या कवितेपासून सुरू करू. आता कार्यक्रम सादर करणारे आत्रे आहेत, तेव्हा आत्र्यांच्याच कवितेपासून जरा थोडंसं केलं पाहिजे ना, काहीतरी आत्र्यांनाही खुश केलं पाहिजे. तेव्हा आचार्य आत्र्यांच्या कवितेपासून सुरू करू. आचार्य आत्र्यांचं तुम्हाला माहितीच आहे की फार मोठं नाव आहे मराठी सारस्वतातलं.
श्रीकृ कोल्हटकरांनी जे काही विनोदाचं झाड मराठीच्या अंगणात लावलं ते आत्र्यांनी किती पुढं नेलं हे याला आपण सगळेजण साक्षी आहोत. ती मोठी इमारत केली. त्या आत्र्यांनी एक अप्रतिम कविता लिहिलेली आहे. आता ती कदाचित तुमच्यापैकी काही जणांना आठवेल आणि ऐकल्यानंतर ती नक्की समजेल. त्या कवितेचं नाव आहे आजीचे घड्याळ. अतिशय मजेदार कविता आहे. आजीच्या आखीव रेखीव दिनक्रमाची अदृश्य अशा घड्याळाशी घालणारी ही त्यांची कविता आहे. आजीचे घड्याळ. आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक, देई ठेवून ते कुठे अजूनही नाही कुणा ठाऊक. त्याची टिकटिक चालते न कधीही आहे मुके वाटते, किल्ली देईन त्यास ती कधीतरी ते सारखे चालते. अभ्यासास उठीव आज मजला आजी पहाटे तरी, जेव्हा मी तिज सांगुनी निघतसे रात्री बिछाण्यावरी. 5:30 ही वाजताच न कुठे तो हाक येणे मकी, बाळा झांजर जाहले अरवला तो कोंबडा उठकी. खेळाच्या अगदी भरात गडुनी जाता आम्ही अंगणी, भोके माती सांजते न समजे आजी परी आतुनी. बोले खेळ पुरे घरात परता झाली दिवे लागण, ओळीने बसुनी म्हणा परवचा ओटीवरी येऊन. आजी लावी लगून बैकत बसू जेव्हा भूतांच्या कथा, जाई झोप उडून रात्र किती हो घाई नये ऐकता. अर्धी रात्र किरे म्हणे उलटली गोष्टी पुरे जा पडा, लागे तो दीडधांग पर्वतीवरी वाजावया चौघडा. सांगे वेळ कशाच वार तिथी आजी घड्याळातुनी, थंडी पाऊस ऊनही कळतसे सारे तिला त्यातुनी. मौजेचे असले घड्याळ दळुनी कोठे तिने ठेविले, गाठोडे फडताळ शोधुनी आलो तरीही मला ना मिळे. बालकविता विविध गोष्टी आपल्या अंगणात रुजवून जाते. त्याची सुरुवात अभिनयातून होते. चिवकाऊच्या कविता असतील, अडगुलं मडगुलाच्या तालावर आई आजी मावशी ताई यांनी केलेला अभिनय आपल्याला त्या वयात देखील रिझवतो आणि वाढत्या वयात स्मरणरंजनाचा आनंद देतो. अभिनय ही आनंद देणारी गोष्ट आहे हे आपल्याला पहिल्यांदा असल्या कवितांमधूनच कळतं. बरोबर आहे कविता? भवताल समजावून सांगायला बालकविता हे फार समर्थ माध्यम आहे. आपला भवताल म्हणजे तसं फार चमत्कारिक वास्तव असतं. त्यात माणसं असतात, खेळणी असतात, त्यात तसंच प्राणी पण असतात. म्हणजे एखादा टिप्या असतो, एखादा मोती असतो, एखादी मणी असते, एखादा राघू असतो, कोणी कोणी अतिशय अगदी सुदैवी असतील त्यांच्याकडं सर्जा राजा असतो, कपिला असते आणि या साऱ्यांशी आपलं मैत्र जडलेलं असतं. या साऱ्या भवतालाला कविता अगदी व्यवस्थितपणे कवेत घेते. कवी दत्त म्हणून जे कवी होते ते असेच प्रतिभावंत कवी होते आणि त्यांनी त्यांच्या मोत्या शिखरे अ आ इ या नावाच्या कवितेत असं एक सुंदर वर्णन केलेलं आहे. भवतालच्या प्राणी जगताशी आपले किती निर्व्याज ऋणानुबंध असतात हे कवी दत्तांसारखा हळवा कवीच टिकू शकतो. तर ऐकूया मोत्या शिखरे अ आ इ. मोत्या शिखरे आई, मोत्या शिखरे आई, सांगू कितीतरी बाई मोत्या शिखरे आई. दादा आई म्हणता ती आई कठीण तिथी, दादा आई म्हणता ती आई कठीण तिथी. तुम्हाला कधी न येई
मोत्याशी करे आई. यो ये जवळ कसा गुपचूप येथे बैस असा. यो ये जवळ कसा गुपचूप येथे बैस असा. ऐक ध्यान दे शिक तसा. धडा पहिला घेई मोत्याशी करे आई. म्हणता तुझला येत नसे शिकवीन तुझ येईन तसे. म्हणता तुझला येत नसे शिकवीन तुझ येईल तसे. आ ई भुंक कसे कारे भुंकत नाही मोत्याशी करे आई. मोठ्या शिकला की नाही माहित नाही, पण ही धडपड तर फारच छान होती. हे लहानपणाचं सुख आहे. आणि या लहानपणाच्या सुखात आणखीन एक गोष्टी असते, ते म्हणजे लहानपणाचे सवंगडी. पण असे सवंगडी मिळायला जरा अजून वेळ आहे. घरातले बाकीचे सगळे लोक आहेत, आई आजी मावशी वगैरे वगैरे जे कोण असतील ते आपापल्या कामामध्ये वेगळं आहे. अशा वेळी जीवाभावाचं जे बनून जातात ती खेळणी, आणि ती मुलगी असेल एखादी तर तिची जीवाभावाची असते ती म्हणजे भावली. म्हणजे तिला अगदी तिचं अस्तित्व जिवंत वाटायला लागतं. आणि त्या दोघींमधला संवाद असतो ना तो फार मजेदार असतो. कारण त्या मुलीला ती बाहुली जिवंत वाटते. आपल्या सगळ्या भावना व्यक्त करायचं ठिकाण म्हणजे बाहुली असं वाटत असतं. आणि ती आपल्यासारखी जिती जागती आहे यावर निदान त्यावेळी तरी तिचा ठाम विश्वास असतो. मग ही छोटी मुलगी ताईच्या भूमिकेत येते कधी कधी. आणि आपल्यापासनं जे काही चिमुकलं ज्ञान भांडार आहे ते त्या बाहुलीला द्यायला लागतं. मोठं मोठं विनोदनीय दृश्य असतं. हे कवितेतून मांडायला कवी पण तसाच अंतर्यामी आणि जबरदस्त असायला हवा. पण कवी दत्त आहेत ना, म्हणजे काळजी आहे आपल्याला. त्यांनी सुंदर कविता लिहिलेली. नाव सांगितल्यावर सुद्धा अनेकांना आठवेल, गायल्यावर तर अनेकांना आवडेल. त्या कवितेचं नाव आहे लहान माझी बाहुली. लहान माझी बाहुली मोठी तिची सावली. घारे डोळे फिरविते लुकू लुकू ही पाहते. नकटे नाक उडविते कोबरे गाल फुगविते. दात काही घासत नाही अंग कधी धूत नाही. भात केला करपून गेला पोळ्या केल्या कच्च्या झाल्या. वरण केलं पातळ झालं तूप सगळं सांडून गेलं. असे भुकेले नका जाऊ थांबा करते गोड खाऊ. केळीचे शिखरण करायला गेली दोनच पडले दात. आडाचे पाणी काढायला गेली भपकन पडली आत. मित्रांनो, खरं सांगायचं ना तर कविता जशी जशी मी सुद्धा वाचत गेलो ना तेव्हा माझ्या एक लक्षात आलेली गोष्ट अशी की कविता हे दीर्घ परिणामी माध्यम आहे. ते विचार पेरण्याचं काम करतं. म्हणजे कसं असतं ना, आज वाचलेली कविता असते ना ती आजच समजेल असं काही नाही आहे. आणि आज जे समजलंय ना तेच काही वर्षांनी असेल असं पण नाही. काही वर्षांनी तिचा नवा अर्थ देखील आपल्याला उलगडतो. ह्याच्यामध्ये काय आहे तर तुमच्या जाणीवांची पातळी जशी जशी बदलत जाते ना तसा तसा कवितेचा नवा अर्थ आपल्या समोर येत जातो. अर्थात अशी नित्य नूतन अर्थदायिनी कविता लिहायला कवी देखील तितकाच तोलामोलाचा असतो. आपलं मराठीचं भाग्य असं आहे की राजकवी भारा तांब्यांसारखा अतिशय श्रेष्ठ तोलामोलाचा कवी होऊन गेलेला आहे. मी भारा तांब्यांच्या कविता जेव्हा केव्हा वाचतो तेव्हा आपणही वाचलेल्या आहेत आणि ऐकलेल्या आहेत. त्याची गाणी पण झालेली आहे. तर लक्षात येतं की प्रत्येक पातळीवरती ती कविता म्हणजे आपल्या जाणीवांच्या वयाच्या वेगवेगळ्या पातळीवरती ती कविता आपल्याला वेगळी वेगळी वाटलेली आहे. तिचा अर्थ वेगवेगळ्या वेळी वेगवेगळा आपल्याला लागलेला आहे त्याच्यामध्ये. आता हीच त्यांची कविता आहे ती बघा ना. आता या बाळांनो या रे, ही कविता आता आम्ही सादर करतोय आणि तुमच्या लक्षात येईल ही कविता अशीच नित्य नूतन अर्थदायी आहे. या बाळांनो या रे या
लवकर भर भर सारे या बाळांनो या रे या, लवकर भर भर सारे या. मजा करा रे मजा करा, मजा करा रे मजा मजा, आजच बस तुमचा समजा. मजा करा रे मजा मजा, आज दिवस तुमचा समजा. स्वस्थ बसे तुमची बसे नवभूमी दाविनमी, या नगराला लागुनिया सुंदर ती दुसरी दुनिया. या बाळांनो या रे या, लवकर भर भर सारे या बाळांनो या रे या, लवकर भर भर सारे या. खळखळ मंजुळ गाती झरे, गीत मधुर चहू भरे. खळखळ मंजुळ गाती झरे, गीत मधुर चहू बाजू भरे. जिकडे तिकडे फुले फळे, सुवास पसरे रस निगळे. जिकडे तिकडे फुले फळे, सुवास पसरे रस निगळे. परजांचे सोन्याचे ते रावे हे रावे, तर मग कामे टाकूनिया नवी बघाया ही दुनिया. या बाळांनो या रे या, लवकर भर भर सारे या. या बाळांनो या रे या, लवकर भर भर सारे या. पंख पाचूचे मोरांना, टिपती पाखरे मोत्यांना. पंख पाचूचे मोरांना, टिपती पाखरे मोत्यांना. पंख फडकती घोड्यांना, मौज दिसेगी थोड्यांना. चपल गती हरिण किती देखावे देखावे, तर मग लवकर धावूनिया नवी बघाया ही दुनिया. तर मग लवकर धावूनिया नवी बघाया ही दुनिया. या बाळांनो या रे या, लवकर भर भर सारे या. या बाळांनो या रे या, लवकर भर भर सारे या. भाषेची आणि विशेषतः बोली भाषेची अनेक वैशिष्ट्ये असतात. अर्थांची वलय निर्माण करणाऱ्या शब्दांची जननी असते भाषा. हिचा वापर कुठे आणि कसा करावा, कोणासाठी करावा, शब्दांचं एखाद्या ठिकाणी नेमकं प्रयोजन काय, प्रतिमांचा आणि उपमांचा यथायोग्य आणि उचित वापर, हे सगळं जर शिकवायचं म्हणलं ना तर भयंकर वृक्ष होईल, भयंकर लांबलचक होईल, वेळखाऊ होईल. पण कवितेचं सामर्थ्यच असं आहे की हे सगळं शिक्षण ती अतिशय सोपं करून टाकते. अगदी हसत खेळत हे सगळं शिक्षण कवितेच्या माध्यमातून होऊन जातं. आणि यासाठी कवितेला काही गहन विषयाची गरज नाही. अतिशय साध्या सोप्या विषयातून कविता हे आपल्याला शिक्षण देऊ शकते. मका कारखानीस नावाचे एक कवी होऊन गेले, त्यांची खार नावाची कविता बघा. पिटुकल्या एका छोट्याशा खारीचं वर्णन करता करता ही कविता आपल्याला अनेक नवीन शब्द, शब्दरत्नांचे नवे प्रयोग आपल्याला देऊन जाते. तर ऐकूया खार ही कविता. लहान सुंदर गोजिरवाणी दिसे कशी ही खार, लहान सुंदर गोजिरवाणी दिसे कशी ही खार. गुलगुलीत हे अंग मजेचे शेपूट गोंडेदार. लहान डोळे लुकलुक बघती, लहान डोळे लुकलुक बघती, दृष्टी कितीतरी छान. फुटकन कोठे सहज वाजले तरी ऐकती कान. उभे करून शेपूट पैसे आयटी मध्ये पार. मालकीन ही जणू रानाची दिसे अशी ही खार. सरसर सरसर पळत जात असे, सरसर सरसर पळत जात असे रस्त्यातून ही पार. भरभर भरभर तरुवरी चढते शेंड्यावर ही स्वार. चळवळ चळवळ सदा करी, चळवळ चळवळ सदा करी, क्षणभर नाही स्थिर. स्वस्थ बसाया जरा तरी कुठला इजला धीर. क्षणात बसते शांत जणू, क्षणात बसते शांत जणू, चित्र मजेचे छान. क्षणात पळते कशी पहा उभारवून ही कान. दिवसभरी ही वनात फिरते फळे जमविते गोड. दिवसभरी ही वनात फिरते फळे जमविते गोड. गोड गोड भाऊ खाण्याची हिज आहे भारी गोड. काम करी ही आनंदाने मध्येच खेळे खेळ.
दौडी नचेही मुळी कधीही फुकटा फुलावे. किती खिलाडू गमतीची सुंदर भारी कार. तुझ्या गुणाला रूपाला नसे गडे गे पार. भारी अचपळ जरी असशी गरीब तरी तू फार. येईन भेटा यास वनी तुझला वारंवार. लहान सुंदर गोजिरवाणी दिसे कशी ही का. खार आणि चिमण्या हल्ली फारशा दृष्टीस पडत नाहीत. किमान कवितेतून त्यांचं स्मरण केलं पाहिजे. मित्रांनो, नेहमी तालासुराशी सांगड घालणारी कविता इतर जीवनानंदांकडे देखील फार डोळसपणे बघत असते. कुठलाही जीवन पैलू तिला मुळी गरजच नाही. जे जे म्हणून मानवी आयुष्याला भिडलं आहे किंवा भिडू शकेल असं सर्व काही कविता आपल्या कवित सहजपणे घेते. समूहप्रिय मानवाने आपल्यातलं सौहार्द वाढवण्यासाठी अनेक कल्पनांना जन्म दिला. खेळ ही अशीच एक आनंदाने भरलेली संकल्पना. म्हणजे खेळामुळे शारीरिक फायदे जे काय व्हायचे ते होतीलच, पण मनाला जो टवटवीतपणा येतो ना तो अवर्णनीय असतो. मिस मेरी भोर या नावाच्या एक कवयित्री होऊन गेलेल्या आहेत. त्यांनी हा आनंददायी खेळ आपल्या कवितेत गुंफलेला आहे. आता इथं जे बसलेले त्यातल्या काहींना कदाचित ही माहिती असेल, परंतु आपल्या सगळ्यांच्या आधीच्या पिढीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये ही त्यांची कविता होती. त्या कवितेचं नाव होतं वाह वाह चेंडू हा. जर अशी विस्मरणात गेलेली कविता आहे, पण महत्वाची आहे. आपण ऐकूया. वाह 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 चेंडू हा. आता सगळेजण जरा कल्पना करा की एका मैदानात दोन बाजूला मुलांचे गट आहेत. दोन बाजूला दोन मुलांचे गट उभे आहेत आणि त्यांच्या हातात चेंडू आहे आणि ते चेंडू खेळणारे. वाह 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 चेंडू हा. सुंदर कितीतरी खचित हा. वाह 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 चेंडू हा. सुंदर कितीतरी खचित हा. तर तो आपण घेऊन या. सगळे मिळून खेळूया. तर तो आपण घेऊन या. सगळे मिळून खेळूया. आम्ही फेकू. आम्ही झेलू. आम्ही फेकू. आम्ही झेलू. तुम्ही फेका. तुम्ही झेला. आता थोडे दूर सरू. हो हो चेंडूच वाट करू. वाह 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 चेंडू हा. सुंदर कितीतरी खचित हा. आता दोनही रांगांमधलं अंतर वाढलेलं आहे. हा आला. हा धरिला. हा आला. हा धरिला. परतून द्या. घ्या तर घ्या. परतून द्या. घ्या तर घ्या. कितीतरी वेळा फेकीला. झेलून आम्ही परत दिला. कितीतरी वेळा फेकीला. झेलून आम्ही परत दिला. वाह 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 चेंडू हा. सुंदर कितीतरी खचित हा. आता 2-4 वेळा चेंडूंची फेक आणि झेल झाल्यानंतर तर आता काय म्हणता. तर आता काय म्हणता. सावध का. हो फेका. सावध का. हो हो फेका. फेकू आता खूप वरती. झेलू सहजची तरी हाती. फेकू आता खूप वरती. झेलू सहजची तरी हाती. वाह 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 चेंडू हा. सुंदर कितीतरी खचित हा. जमिनीवरी. हपटू तरी. जमिनीवरी. हपटू तरी. घेऊशी. उंच कशी. घेऊशी. उंच कशी. हपटू हपटू खूप तरी. उसळणी उडता झेलूवरी. वाह 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 चेंडू हा. सुंदर कितीतरी खचित हा. कवी माधव जुलियन म्हणजे माधवराव पटवर्धन हे मराठी नवकवितेचे एक प्रणेते. शतकभरापूर्वी स्थापन झालेल्या आणि गाजलेल्या रवी किरण मंडळाचे एक संस्थापक सदस्य. त्यांनी अतिशय आशयगर्भ कविता लिहिल्या. नवे नवे काव्य प्रकार त्यांनी 100 वर्षापूर्वी हाताळले. विरह तरंग सारखं त्यांनी खंडकाव्य लिहिलेलं आहे. रुबायांना मराठी रूपडं प्रथमतः माधव जुलियन यांनी दिलेलं आहे. असं असलं तरी आपल्या सगळ्यांना ते ज्ञात आहे ते त्यांच्या आई या कवितेमुळे. आता आपण आई ही कविता नाही ऐकणार, पण आता आपण त्यांची नवीन भाऊ ही कविता ऐकतो आहोत. घरातल्या या नवीन सदस्याबद्दल एका लहानशा मुलाला किती कुतूहल आहे हे मांडणारी ही कविता. म्हणजे कवीनं जणू काही परकाया प्रवेश करावा आणि त्या व्यक्तीचं मनोगत जाणून त्यावर लिहावं असा अनुभव ही कविता आपल्याला देते. नवीन भाऊ ही कविता मी स्वतः अनुभवली आहे. माझा 6 वर्षाचा मुलगा आहे आणि 6 महिन्याचा त्याचा भाऊ आहे. खाली आहेत दोघं जण.
जेव्हा तो 6 महिन्याचं बाळ घेऊन हॉस्पिटलमधून घरी आलो होतो तेव्हा आम्ही घरी आल्या आल्या ही कविता म्हणली होती माझ्या मोठ्या मुलासाठी. बघू आई कुठे माझा नवीन भाऊ, बघू आई कुठे माझा नवीन भाऊ, काळोखात कुठे येऊ कुठे मी पाहू, समयीची वाट थोडी करीती पुढे, थोडी करीती पुढे, ही आहे मी समोर ये माझे चबुडे, आळशी हा अजूनही कसा निजेला, हा कसा निजेला, अंघोळीला मात्र मला उठवितीला, शेगडीची ऊब याला झोपे सारखा, हा झोपे सारखा, जागवाया गुदगुली ह्याला करू का, किल्ल्या डोळ्यांनी हा कुठे बघतो, हा कुठे बघतो, बघ मला बघून हा कसा हसतो, देऊ याला सांजातून थोडासा खाऊ, थोडासा खाऊ, दे ग माझ्या मांडीवर धाकला भाऊ, गाजराच्या सारखा हा तांबडा छान, हा तांबडा छान, होतो का ग मी असा लाल लहान, तारा पडला सोनेरी दाखवी माई, दाखवी माई, म्हणे असा घरी आला आपुला भाई, चिडविती ताईटली का ग मग मला, का ग मग मला, म्हणे चत कोरावारी तुला घेतला, नको ऐकू ताईचे तुझा आता खेळ, तुझा आता खेळ, या बाळाची झोपायाची झाली रे वेळ, बघू आई कुठे माझा नवीन भाऊ, काळोखात कुठे येऊ कुठे मी जाऊ. निसर्ग म्हणजे कवींचा आद्य प्रेरणा स्रोत. निसर्गातले बदल त्यानुसार हिलकावणार आपलं मन याविषयी अनेक कवींनी लिहिले. हे बदल अचूकपणे टिपणं हे जरा सगळ्या कवी मंडळींची हुकूमत आहे. बरोबर आहे ना संगीता? पण हा जीवाचा सखा निसर्ग असा असतोच मुळी विहंगम. त्याची वेगवेगळी रूपं नुसतीच मोहून टाकत नाही तर प्रसंगी विस्मयचकित देखील करतात. त्याच्या स्थित्यंतराच्या चक्रात न अडकलेला असा एकही कवी नाही. श्रीबा रानडे नावाचे एक कवी होऊन गेले, ते देखील या चक्रात अडकले आणि त्यांनी अतिशय सुंदर कविता लिहिलेली आहे. तिचं नाव आहे पावसाचे गाणे. आणि पावसाचे गाणे ही कवीनं कवितेच्या माध्यमातून पावसाला केलेली विनंती आहे. तर ही विनंती जरा ऐकू. उघड पावसा ऊन पडू दे, उघड पावसा ऊन पडू दे, उडू बागडू हसू खेळू दे, उघड पावसा ऊन पडू दे, उडू बागडू हसू खेळू दे, कळी उमलू दे फुला फुलू दे, कळी उमलू दे फुला फुलू दे, पाने वाऱ्यामध्ये फुलू दे, कळी उमलू दे फुला फुलू दे, पाने वाऱ्यामध्ये डुलू दे, टप टप खाली थेंब पडू दे, टप टप खाली थेंब पडू दे, तानावर त्या मला नाचू दे, तानावर त्या मला नाचू दे, उघड पावसा ऊन पडू दे. पाय उठवू दे वाळू वरती, पाय उठवू दे वाळू वरती, समुद्र झाला आली भरती, आभाळ पडे खोल खालती, डोकावून ढग आत पाहू दे, उघड पावसा ऊन पडू दे. उंच चालल्या घालीवरती, उंच चालल्या घालीवरती, बगळे रांगा धरुणी उडती, उंच चालल्या घालीवरती, बगळे रांगा धरुणी उडती, ढगात भरभर रंग बदलती, पाठ शिमणीचा खेळ पडू दे, उघड पावसा ऊन पडू दे. चिमणी ओले पंख सुटविते, चिमणी ओले पंख सुटविते, घरट्यामधून पिलू पाहते, चिमणी ओले पंख सुटविते, घरट्यामधून पिलू पाहते, मुंगी रांगेमध्ये धावते, साखर खाऊ तिला घालू दे, उघड पावसा ऊन पडू दे. थांब पावसा ऊन पडू दे, गाता गाता मला खेळू दे, उघड पावसा ऊन पडू दे, उडू बागडू हसू खेळू दे.
निसर्ग जसा कवींचा आद्य प्रेरणा स्रोत आहे, तसा सगळ्या कवींचा आणखीन एक प्रेरणा स्रोत आहे आणि तो त्यांना भुरळ घालतो, तो म्हणजे चंद्र. म्हणजे चंद्रावर कविता लिहिलीच नाही असं कविता शोधून सापडणार नाही. अहो, एका कवीने तर प्रभू रामचंद्रांना चंद्राची कशी भुरळ पडली यावरच कविता लिहिली. म्हणजे ज्याचं जीवन रामायणासारख्या महाकाव्याचं कारण झालं असा तो थोर रामचंद्र आणि शतकानुशतके अगणित कवींना प्रेरणा देणारा चंद्र यांना एकाच कवितेत एकत्र आणणारे आधुनिक वाल्मिकी गदिमा यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच. चंद्र हा तसा प्रीती काव्यांचा कारक खरा, पण बालपणी तो फार एक वेगळं रूप घेऊन येतो. आपल्या बालपणी तो असतो चांदोमामा, तो म्हणजे चांदोमामा होऊन अवतरतो. त्याचं हे रूप भयंकर लागवीय. हरी सखाराम गोखले नावाच्या कवींनी चांदोबाचं गाणं इतकं सुंदर लिहिलेलं आहे ना की ऐकायलाच आवडतं. चांदोबा हा शब्द खूप छान आहे. ऐकूया चांदोबाचं गाणं. ये ताई पहा पहा गंमत नामी किती आहा. ये ताई पहा पहा गंमत नामी किती आहा. चांदोबा खाली आला, चांदोबा खाली आला, हौदामध्ये बघ उडला. कसा उतरला किंवा पडला, पाय घसरला. चांदोबा खाली आला, हौदामध्ये बघ उडला. कशास उलटे चालावे, पाय नभाला लावावे. ये ताई पहा पहा गंमत नामी किती आहा. किती उंच हे आभाळ, किती उंच हे आभाळ, तेथून हौद किती खोल. तरी हा ताई आई आई बोलत नाही. किती उंच हे आभाळ, तेथून हौद किती खोल. चांदोबा तू रडू नको, चांदोबा तू रडू नको, ताई तू मध हसू नको. ये ताई पहा पहा गंमत नामी किती आहा. किती किती हे रडलास, किती किती हे रडलास, हौद रड्याने भरलास. तोंड मळवले, अंग ठेचले, तेज पळाले. किती किती हे रडलास, हौद रड्याने भरलास. उलटा चालू नको कधी, पडशील ऐसा जलामधी. ये ताई पहा पहा गंमत नामी किती आहा. मी आता सगळ्यांना एक प्रश्न विचारतो. तुम्ही सगळे मराठी आहात ना? मला कुठल्याही राजकीय पक्षाचा प्रचार विचार करायचा नाही, मी त्यामध्ये नाही. प्रश्न असा आहे की तुम्ही सगळे मराठी आहात ना, महाराष्ट्रीय आहात, मग तुमचं मराठपण ओळखायचं कसं? तुम्ही मराठी आहात हे ओळखायचं कसं? म्हणजे तुम्ही मराठी बोलता त्यावर ना, की तुम्ही मराठी वाचता त्यावर ना? पिढ्यान पिढ्या आमच्या याच मातीत गेल्या असल्या अभिनेशावरून ओळखायचं तुमचं मराठीपण. मला तर मराठीपणाची एकच कसोटी वाटते आणि ती कसोटी आहे, शिवाजी हे नाव ऐकल्यावरच तुमची मान ताठ होत असेल, गर्वानं छाती फुगत असेल, तर तुम्ही खरेखुरे मराठी. आभाळ तोकडं पडावं असं कर्तृत्व गाजवणाऱ्या या महामानवानं प्रतिभावंतांना साथ घातली नसती तरच नवलं होतं. मायबोलीतला असा एकही एकही रचना प्रकार नाही ज्यामध्ये या समर्थ मानवाविषयी कौतुकोद्गार उमटलेला नाही. वाभा पाटकांची कविता आहे, तिचा पहिला शब्द जरी मी तुम्हाला ऐकवला तरी तुम्हाला आठवेल. ती कविता आहे खबरदार जरा टाच मारून. या कवितेनंच इतकी अमिट मुद्रा उमटवलेली आहे ना की वर्षामागून वर्ष गेली पण या कवितेनं केलेलं गारुड काही अजूनही उतरलेलं नाही. ऐकूया खबरदार जर टाच मारुनी. खबरदार खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या उडविन राई राई ये भड्या. कुण्या गावचं पाटील आपण कुठं चालला असे, शिवही ओलांडून तिरसे. लगामखेचा हा घोडीचा राव टांग टाकुनी असे या तुम्ही खड्या अंगणी. पोर म्हणून हसण्यावारी वेळ नका नेऊ ही, मला का ओळखले हो तुम्ही.
हा मर्द मराठाचा मी बच्चा असेल, हे हाडही माझे लेचे पेचे नसे, ह्या नसा नसातून हिम्मत बाजी वसे. खबरदार जर टाच मारून चाल पुढे, चिंधड्या उडविन राई राई येवड्या. मळ्यात जाऊन मोठे चेते पाणी धरावे तुवा, कशाला ताठा तुझा हा हवा. मुठीत ज्याच्या मुठ असेही खडगाची तो बरे, वीर समजलास काय रे. थोर मारसी अशा बडाया पराक्रमाच्या जरी, कुठे तव बाला बरची तरी. हे खडगाचे बघ पाते किती चमकते, अंकुची दार अति भाल्याचे टोकते. यापुढे तुझी वद हिम्मत का राहते. खबरदार जर पाऊल पुढे टाकशील, चिंधड्या उडवीन राई राई एवढ्या. आपण मोठे दाढीवाले असा वीर बायकी, किती ते आम्हाला ठाऊकी. तडफ आमुची शिवबाची तुम्हाला माहिती नका, दाविती हुशारकी हो फुका. तुम्हा सारखे असतील किती लोळवे नरमणी, आमुच्या शिवबाने भररणी. मी असे इमानी चेला त्यांच्याकडे, हुकुमाविण त्यांच्या समजा याच्या पुढे. देईन न जाऊ शूर वीर फाकडे. पुन्हा सांगतो, खबरदार जर जाल पुढे, चिंधड्या उडविन राई राई वड्या. लाल भडकते वदन जाहले, बाळाचे मग कसे. स्वार परिमनी हळू का हसे. त्या बाळाच्या नयनी चमके पाणी त्वेषामुळे, स्वार परी सौम्य दृष्टीने खुले. चंद्र दिसे एक जणू दुसरा, तपतो रवी कातर. ऐका शिवबाचे हे स्वर. आहेस इमानी माझा चेला खरा, चल इनाम घे हा माझा शेला तुला. पण बोल सावळ्या पुन्हा बोल एकदा, खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे, चिंधड्या उडविन राई राई एवढ्या. तसं तर प्रत्येक कवितेतून कवीला काहीतरी सांगायचंच असतं. कधी एखादी कहाणी सांगायची असते, कधी काहीतरी घडलंय त्याचा वृत्तांत सांगायचा असतो, कधी इतिहास सांगायचा असतो, कधी सुख तर कधी दुःख. कधी कधी कवी उपदेश करतो, तर कधी कधी आपल्याला त्याच्या रचनेतून बोध घेता येतो. अशी बोधपर कविता हे मराठी कवितेचं आणखी एक दालन आहे. कवी माधवानंद यांची माझ्या लहानपणीची बाग ही साधी सोपी पण बोधपर कविता आहे, ते ऐकूया आपण. नको नको ती ह्या हृदयाला व्हाया आठवण, गहिवर येऊन अश्रू जलाने भरती मन नयन. बाळपणी मज फुलझाडांचा नाद असे फार, केली होती मागील दारी बाग मजेदार. गुलाब जाई जुलशेवंती नाजूक निशिगंध, मदन बाण मोतिया चमेली लावियला कुंद. ठाई ठाई हरित तुळांचे लावनिया पुंज, मध्ये केला एक मनोहर मालतीला कुंज. नित्य सकाळी प्रेम भरे मी जलसिंचन करुनी, वाढविली जी झाडे गेली कुसुमाही भरुनी. फुललेली ती पुष्पवाटिका पाहुनी नयनाही, हर्ष जाहला जो हृदयाला उपमा त्या नाही. शाळा सुटता सायंकाळी तेथे म्या जावे, सुखे बसावे तसे हसावे गाणेही गावे. कोकिळ मैना रावे यावे पतंग वा मृंग, ऐकून त्यांची मंजुळ गाणी व्हावे म्या दंग. अशा रीतीने कालक्रमिता सहसा एक दिनी, प्रिय बागे ते सोडून गेलो निज मातुल सदनी. नीत काळजी या बागेची माझ्या घेताई, ऐशी विनंती निज भगिनीला करून मी जाई. वर्ष लोटले आलो फिरुनी अमुल्या सदनाला, मागे जाऊन बाग पाहता खेद मला झाला.
गेली होती सकल ही झाडे हरहरती सुकुनी, फूल कोठुनी त्यावर ते दिसणारे आज चुकुनी. ती जाईची कोमल लतिका पाहून सुकलेली, अश्रुजळाची वृष्टी तियेवर मोह भरे केली. अश्रुबिंदुही नेत्री नुरला रडलो मी इतुका, सजीव नाही बिरुनी जाहिली दुर्दैवी लतिका. प्रीतीच केवळ आहे जीवन जगती जीवांचे, प्रीतिलयाला जाता हर हर जीव कसा वाचे. ज्या वस्तूवर असेल आपुली प्रीती या जगती, देणे हाती अन्याच्या ती मूर्खाची रीती. प्रिय विषयाला नको विसंबू प्राण जरी गेला, बाळपणीच्या बागेने हा बोध मला केला. बाळपणीच्या बागेने हा बोध मला केला. रेव्हरंड नावा टिळक, नारायण वामन टिळक हे ख्रिस्ती संप्रदायातलं फार मोठं नाव आहे. त्यांनी लिहिलेली ख्रिस्ताची भक्तिगीतं आजही ख्रिस्ती समुदायात मोठ्या प्रमाणावर गातो. जो वेदनेचा दंश ऋषी वाल्मिकींना झाला, ते आठवतं ना, ते क्रौंच वध वगैरे आहे, त्याला बाण लागला आणि त्याच्यातून त्यांना तसाच रेव्हरंड टिळकांना पण झाला असावा. दोघांची वेदना काव्यातून वाहती झाली. आणि पण टिळकांचं वैशिष्ट्य असं की टिळक हे संत आणि पंत काव्याचे गाढे अभ्यासक होते. त्यामुळं रेव्हरंड टिळक वृत्ता छंदांचे नियम पाळून कविता करत. त्यांची कविता आपणा सगळ्यांना ठाऊक आहे, ती म्हणजे क्षणोक्षणी पडे उठे. ही रचना अतिशय प्रभावी आहे. ऐकूया क्षणोक्षणी पडे. कवितेचं नाव आहे केवढे हे क्रौर्य. क्षणोक्षणी पडे कुठे परिबळे पुढे बापडी, चुके पथही येऊनी स्थिमित दृष्टीला झापडी. किती घळघळा गळे रुधिर कोमला गाठुनी, कशीच निज कोटरा परत पातली पक्षिणी. म्हणे निजची संप्रती अधिक बोलवे ना मला, तुझास अजी अंतीचा कवळ एक मी आणिला. करा मधुर हा चढा भरविते तुम्हा एकदा, करो जतनया पुढे प्रभुपिता अनाथासला. आहा मधुर खाऊनी रविते सकाळी जला, कृतघ्न मज मारितील नचवी मनी कल्पना. तुम्हा स्तव मुखी सुखे धरून घास झाडावरी, क्षणैक बसले न तो शिरत बाण माझ्या उरी. निघून नरसातीला रमविनात गेले गय, म्हणून वधुले मला किती दया कसा हानय. उदार बहु शूर हा नरकडो कधी जाहला, वरून मज पाकरा निरपराध की दुर्बला. म्हणाल फुलली जगा विसरली प्रियाले करा, म्हणून अतिसंकटे उडतले उडत पातले मी घरा. नसेल बही उष्णता नच कुशीत माझ्या शिरा, स्मरा मज बरोबरी परिदयागना ईश्वरा. असो रुधिर बाहुनी नच भिजो सुशय्यातली, म्हणून तरुच्या तळी निजली ती द्विजा भूवरी. जिवंत बहु बोलके किती सुरम्यते उत्पर, नरे धरुण नाशिले कचित थोर बुद्धिवर. मातीत ते पसरिले अतिरंग पंत, केले बळी नगर पांडुर विष्कदंत. चंचू तशीच उघडी
जगदांतविहरी निष्काम देह पडला श्रमहीन आई जेव्हा कविता गुणगुणते ना तेव्हा तिला कुठलाच विषय वर्जन असतो. पहाटेपासून रात्रीपर्यंतच्या प्रत्येक प्रहरासाठीच्या कविता आईकडे असतात आणि इतकं मराठीचं कवितेचं दालन समृद्ध आहे. पण अंगाई गीतांना मात्र तोड नाही आहे. म्हणजे आई आणि त्यामुळे जर आजी थरथरत्या आवाजात अंगाई गीत गात असेल ना तर तिच्या मायेनं ओथंबलेल्या स्वरांबरोबर झोप अशी तरंग तरंगते. हळूहळू डोळे मिटायला लागतात आणि आजीच्या कातर आवाजाचीच दुलई करून आपण गाढ झोपी जातो. अनुभवला असेल तुम्ही सगळ्यांनी. श्रीकृ पाटणकर नावाच्या कवींनी अशाच एका अजरामर अंगाई गीताला जन्म दिलेला आहे आणि त्या गीताचं नाव आहे लिंबोणीच्या झाडामागे. सूर्य गेला मावळून काऊची उभूर बाई काऊची उभूर आकाशाच्या मैदानात स्वर्गंगेचा पूर रानातून वनातून सारंगीचा सूर बाई सारंगीचा सूर पश्चिमेचा गारवारा नेई त्याला दूर अंगणात रातराणी डोले आनंदात बाई डोले आनंदात व्यायातीला हे लकावे आला झंझावात लिंबोणीच्या झाडामागे चांदोबाची कोर बाई चांदोबाची कोर गोवताली मेघ सारे गोळा झाले गो जिम्हा खेळे मेघावरी घेता घेता झोल बाई घेता घेता झोल तारकेचा तोल गेला गेली खाली खोल देव्हाऱ्यात समाईची मंदावरी वाट बाई मंदावरी वाट मीज बाई मीज नको जागू अंधारात मीज बाई मीज नको जागू अंधारात मीज बाई मीज नको जागू अंधारात. कविता अजरामर असतात. त्या कालबाह्य होतच नाही. आपलं वय वाढतं, जाणीवांचा विस्तार होतो, नवनवे अनुभव घेऊन आपण समृद्ध होत जातो. वाढत्या वयाबरोबर आपले विचार आचार सवयी बदलतात. लहानपणीची काही स्वप्न खरी झालेली असतात तर आता काही बदललेली असतात तर काही चक्क हास्यास्पद झालेली असतात. पण या सर्व बदलांमध्ये एकच गोष्ट नवाळ्यासारखी चिवटपणे घट्ट रुजून असते ती म्हणजे लहानपणी ऐकलेली कविता. केशवसुतांसारख्या महान कवीचं महानत्व हेच असतं की त्यांचा चाहता वर्ग जो असतो ना तो वय सापेक्ष असतो. काय होतं कधीतरी कुठेतरी आजोबांच्या काळातलं एखादं जीर्ण शिर्ण घड्याळ दिसतं आणि मग अशी एक कविता टिक टिक करायला लागते. ऐकूया केशवसुतांची घड्याळ ही कविता. गडबड घाई जगात चाले गडबड घाई जगात चाले आळस डुलक्या देतो पण गंभीरपणे घड्याळ बोले आला क्षण गेला क्षण घड्याळास या घाई नाही घड्याळास या घाई नाही विसावाही तो नाही पण त्याचे म्हणणे ध्यानी घेई आला क्षण गेला क्षण कर्तव्याचे तत्पर ज्यांचे कर्तव्याचे तत्पर त्यांचे दृढनियमित व्हावयास मन घड्याळ बोले आपुल्या आवाजे आला क्षण गेला क्षण कर्तव्याला विमुख आळशी कर्तव्याला विमुख आळशी त्यांच्या हृदयी हाणीत घण
काळ ऐक, काळ ऐक गातो आकुल्याशी, आला क्षण गेला क्षण. लवाजम्याचे हत्ती झुलती, लवाजम्याचे हत्ती झुलती, लक्ष त्याकडे देतो कोण, मित्रव जर हे सावध करती. आला क्षण गेला क्षण. आनंदी आनंद उडाला, आनंदी आनंद उडाला, नवरीला वर योग्य मिळाला. थाट बहुत मंडपात चाले, भोजन वादन नर्तन गान, काळ हळू ओटीवर बोले. आला क्षण गेला क्षण. आला क्षण गेला क्षण. आमच्या शाळेत कधी कधी काय गंमत व्हायचं माहिती का, एक गणित बिणिताचे मास्तर ना आजारी पडायचे बरं का. आणि त्यांच्या ऐवजी कुठले तरी खेळाचे वगैरे मास्तर यायचे. आता त्यांना काय वेळच काढायचा असायचा, मग ते प्रत्येकाला उठून विचारायचे, तुला काय येतं, तुला काय येतं, तुला काय येतं, असं विचारत राहायचे. आता गाणं वाजवणं येणं इतके सगळेच काही शाणे नसायचे ना, किंवा सगळ्यांनाच काही येत नसतं गाणं. पण एक साथ ताला सुरात उच्च रवात सगळ्यांना कविता मात्र म्हणता यायच्या, आणि ते सगळ्यांना आवडायचं. मला वाटतं तुम्ही सगळ्यांनीच अशा उच्च रवातल्या सामूहिक कविता गायनाचा अनुभव शाळेत नक्की घेतलेला असेल. भारा तांबे यांची चिवचिव चिमणी छतात ही कविता अशीच सगळ्यांनी मिळून म्हणायची. म्हणजे तुम्हाला आठवते की नाही मला माहिती नाही, पण ही कविता फारच पॉप्युलर आहे. तर बघा, म्हणता येत असेल आमच्याबरोबर तर म्हणा तुम्ही, चिवचिव चिमणी छतात. सगळ्यांनी आमच्या मागे म्हणायची. कंपल्शन नाही आहे, म्हणजे म्हणायची आवडतं. चिव चिव चिमणी छतात छतात, चिव चिव चिमणी छतात छतात. आरसा लोंबे भिंतीला भिंतीला, आरसा लोंबे भिंतीला भिंतीला. चिमणी पाहे सवतीला सवतीला, चिमणी पाहे सवतीला सवतीला. भरभर आली रागात रागात, भरभर आली रागात रागात. चिवतई चिवतई काय बघता काय बघता, चिवतई चिवतई काय बघता काय बघता. टसटस चिवतई काय करता काय करता, तसतस चिवतई काय करता काय करता. ती तर तुमची पडछाया पडछाया, ही तर तुमची पडछाया पडछाया. उगीच शिरता कावाया कावाया, उगीच शेता कावाया कावाया. फुटेल काच दुखेल चोच फुटेल काच, दुखेल चोच, पडेल खोच चोचीला चोचीला. पडेल कोच चोचीला चोचीला. काय होईल सवतीला सवतीला, काय होईल सवतीला सवतीला. टाळ्या वाजवूया चट 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 चट, टाळ्या वाजूया चट 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 चट. पावले फिरूया पट 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 पट, पावले फिरूया पट 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 पट. भूर चिमणी उडाली उडाली, भूर चिमणी उडाली उडाली. छतात जाऊन दडाली दडाली, छतात जाऊन दडाली दडाली. चिव चिव चिमणी छतात छतात. चिव चिव चिमणी छतात छतात. वा, छान. या कवितेच्या मुळे कविता वाचणारे इतके जण तयार झाले हे काही कमी असे का. कविता आपल्याला स्वप्नांच्या जगात नेतात, पण आपल्याला आणखीन एक गोष्ट स्वप्नांच्या जगात नेते, ती म्हणजे आपल्या बालपणीच्या आठवणी. कारण बालपण हेच मुळी स्वप्न होत असतं. आठवतं त्यावेळी आपल्याला किती किती गोष्टींचं कुतूहल वाटायचं. प्रत्येक नवी गोष्ट पाहिल्यावर आपल्याला मौज वाटत असेल. अशाच एखाद्या लहानग्याला किंवा लहानगीला विमान दिसल्यानंतर किती मौज वाटली असेल याचं वर्णन कवी गोपीनाथ यांनी केलं आहे. ऐकूयात त्यांची कविता विमान. किती मौज दिसेली पहा तरी, हे विमान फिरते अधांतरी. खोल नदीतून कापित पाणी,
मत्स्य धावतोच बाजूनी, धारच अथवा फिरते गगनी, हुबेहूब हे त्याच परी, हे विमान फिरते अधांतरी. रविकर रंजित मेघांमधुनी, स्वच्छ चांदण्यामध्ये पोहुनी, घुमघुमनादे दिशा घुमघुनी, प्रवास करी हे जगावरी, हे विमान फिरते अधांतरी. परंतु केव्हा पाऊस गारा, प्रांत वेढुनी टाकी पिसारा, त्यातूनही हे जाई भरारा, नवल नभे का खरोखरी, हे विमान उडते अधांतरी. पहा जाऊनी विमानातुनी, दिसेल शोभा अपूर्व वरुणी, डोंगर राने ओहळ तटिनी, आणि कुठे सागर लहरी, हे विमान उडते अधांतरी. ग्रह नक्षत्रे आकाशातील, विमान बघुनी मनात म्हणतील, भेटाया आपणा पृथ्वीतील, येती माणसे कुणीतरी, हे विमान उडते अधांतरी. नको सूर्य चंद्रावर जाया, नको जगाची सफल कराया, ने विमाना मजत्या ठाया, जेथ माय मन वास करी, हे विमान उडते अधांतरी. किती मौज दिसे ही पहा खरी, हे विमान उडते अधांतरी. आपल्या लहानपणीचे खेळ किती सोपे आणि आनंददायी होते ना. त्यात चढावड नव्हती, म्हणजे चढावड होती, ईर्ष्या होती, पण दुश्मनी नव्हती. कवी अज्ञा पुराणे यांनी अशाच एका खेळाची गंमत अतिशय छानपणे मांडलेली आहे. ऐकूया त्यांची कविता पतंग. पतंग उडवू चला गड्यानो, पतंग उडवू चला, पतंग उडवू चला गड्यानो, पतंग उडवू चला. रंग ढगांवर मावळतीचा, लाल पिवळसर किती मजेचा, झुळझुळ वारा नदी काठचा, बाजूस डोंगर मळा. गड्यानो पतंग उडवू चला, करू चला सुरुवात बरोबर, सोडा सोडा रीळ भरावर, पतंग चढवा हे वाऱ्यावर. करू चला सुरुवात बरोबर, सोडा सोडा रीळ भरावर, पतंग चढवा हे वाऱ्यावर. ढगास बेटायला गड्यानो पतंग उडवू चला, जशी पाखरे आभाळात, पंख पसरुनी तरंगतात. जशी पाखरे आभाळात, पंख पसरुनी तरंगतात. दिसतील तैसे पतंग रंगीत, खेळ किती चांगला गड्यानो पतंग उडवू चला. पतंग उडवू चला गड्यानो, पतंग उडवू चला. आई म्हणजे आपल्या आयुष्याचा किनारा. अनेक कवींनी या विषयावर लिहिलं, तरी पण आई हा विषय संपत नाही. आईच्या आठवणी कातर होणार नाही असा जीव नाही, आणि आईची महती योग्यपणे सांगू शकेल असा कवी नाही. पण आई नसतानाचं दुःख नेमकं काय आहे हे मात्र कवी यशवंत यांनी सांगितलेलं आहे. बघा आपल्याला आईची आठवण होते का? आई ही मूळ कविता ज्या चालीत मी ऐकली त्या चालीतच म्हणणार आहे. कदाचित तुम्हाला ती दुसऱ्या कुठल्या चालीसारखी वाटेल, पण ही अशीच मी ऐकली लहानपणापासून. आई म्हणून कोणी, आई सहा कमानी, ती हाक येई कानी, मज होय शोककारी. नव्हेच हाक माते, मारी कुणी कुठारी, आई कोणा म्हणून, आई गुणी नकारी. विन्यूनता सुखाची, चित्ता सदा विदारी, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी.
चारामुखी तिलांच्या खिळून हळूच देई, चारामुखी तिलांच्या खिळून हळूच देई, गोठ्यात वासरांना या चाटतात गाई. वात्सल्य ते पशुचे मी रोज रोज पाही, वात्सल्य हे पशुचे मी रोज रोज पाही, पाहून अंतरात्मा व्याकुळ हाय होई. वात्सल्य माऊलीचे आम्हा जगात नाही, दुर्भाग्य या विना का आम्हास नाही आहे. शाळेतून घराला येता धरी लपोटी, काढून ठेवलीला घालीला घास ओठी. उष्टा तशा मुखाच्या धावेल चुंबनाती, कोणी तुझ्या विना गे काया करील गोष्टी. तुझ्या विना कोणी लावील सांजवाती, सांगेल ना म्हणाया आम्हा करोती. ताईस या कशाची जाणीव काही नाही, ताईस या कशाची जाणीव काही नाही, त्या सांड बालिकेला समजेन यात काही. पाणी तरारताना नेत्रात बावरेही, पाणी तरारताना नेत्रात बावरेही, ऐकून घे परंतु आई आम्हास नाही, ऐकून घे परंतु आम्हास नाही आई. सांगे तसे मुलींना आम्हास नाही आई, ते बोल येते काही आम्हास नाही आई. आई तुझ्याच ठाई सामर्थ्य नंदिनीचे, माहेर मंगलाचे अद्वैत तापसांचे. गांभीर्य सागराचे औदार्य या धरेचे, नेत्रात तेजनाचे का शांत चंद्रिकेचे. वात्सल्य गान पोटी त्या मेघ मंडळाचे, वात्सल्य या गुणाचे आई तुझ्याच साचे. गुंफून पूर्वजांच्या मी गाईले गुणाला, गुंफून पूर्वजांच्या मी गाईले गुणाला, साऱ्या सभाजनांनी या वाणीले कृतीला. आई करावया तू नाहीस कौतुकाला, आई करावयास तू नाहीस कौतुकाला, या न्यूनतेमुळेही मग त्याच पुष्पमाळा, या न्यूनतेमुळेही मग त्याच पुष्पमाळा. पंचारती जनांची ना तोषवी मनाला, पंचारती जनांची ना तोषवी मनाला, परी जीव बालकाचा तव कौतुका भुकेला. येशील तू घराला परतून केधवागे, दडवो नको घडीला ये निघून वेगे. हे गुंतले जीवाचे पायी तुझ्याच धागे, कर्तव्य माऊलीचे करण्यास निघून. सणार न आता जरी बोलशील रागे, ये रागवावयाही पै वेगे. मित्रांनो, आईची कविता आपण ऐकली. आता ऐकूया बालकवींची एक कविता. या कवितेत कोणीतरी मुलाला जाग करते. ही प्रातःकाळची सृष्टी किती विलोभनीय आहे याचं वर्णन करून सांगते. कल्पना करा की तुम्ही साखर झोपत आहात आणि कोणीतरी मंजूरपणे हे काव्य तुमच्या कानी म्हणतंय. ऐकूया निजलेल्या मुला. ओठ मुला बघ हा अरुणोदय झाला, नवरंगी किरणांनी भूषवली बघही अवनी. मोद भरे रान भरे मंद सुगंधाते विखरे, शीतल हा वाट पहा आळस हरण्या येत आहा. रव करीती घुंगतती पुष्पांचा मकरंद किती,
फुलांवरी फळांवरी पतंग मोदे मजा करी आनंदे नभकोंदे हरुनी आळसा तरतरी दे पूर्वेला रवी आला मुला उठाया कथित तुला कोठ मुला बघ हा अरुणोदय झाला. ही कविता पण आपण सगळ्यांनी वर्गामध्ये बसून जोरजोरात म्हटल्याचं आठवत असेल तुम्हाला. पूर्वीच्या काळी म्हणजे फार पूर्वी वर्णाश्रम व्यवस्था होती ना, त्या काळी त्या घरातले मुलगे 8व्या वर्षी घर सोडत आणि गुरुगृही जात असत. विद्याभ्यास संपवून यथावकाश तारुण्यात पदार्पण केलेला पुरुष होऊनच ते घरी यायचे. आज ही पद्धत नाहीये, पण उच्च शिक्षण घेण्यासाठी गाव सोडून परगावी किंवा परदेशी जावं लागतं. दोन्ही काळातल्या त्या मुलांच्या आईची हुरहुर मात्र सारखीच आहे. आपलं बाळ दूर चाललंय याचं दुःख आहेच. आता जाण्यापूर्वी त्याला काय देऊ आणि काय नाही, त्याचा आता किती लाड करू असं झालंय त्या आईला. दूर दूर जात आहे ना लेकरू, किती दिवसांनी दृष्टी पडेल कोणाला ठाऊक. ऐकूया बाळ जातो दूरदेशाई कविता. हात लागे ना कामाला वृत्ती होय वेड्यावाणी डोळ्याचे ना खळे पाणी आणा दूध जिंचा नव्यात आण. क्या बात आहे. वा वा. माझं काही ह्या आत्ताच्या कलाकारांच्या मध्ये मी नाही आहे, पण असं वाटलं आपण काहीतरी 2 ओळी गाव्या. आज सकाळपासून हात लागेना कामाला वृत्ती होय वेड्यावाणी डोळ्याचे नखळे पाणी आणा दूध जिन्सा नव्या आणा ताजा भाजीपाला माझ्या लाडक्या लेकाला माझ्या लाडक्या लेकाला त्याच्या आवडीचे 4 करू पदार्थ सुंदर काही देऊ बरोबर काही देऊ बरोबर त्याचे बघा ठेविले का नीट सामान बांधून काही राहिलं मागून काही राहिलं मागून नको जाऊ आता बाळा कुणा बाहेर भेटाया किती शिणरी शिकाया किती शिणरी शिकाया वाऱ्यासारखी धावते वेळ भरा कशी गाडी थांबेल दाराशी गाडी थांबेल दाराशी पत्रधाड वेळोवेळी जपा फुल्या जीवाला नाही मायेचे माणूस तिथले नाही मायेचे माणूस उंच भरारी घेऊन घार हिंडते आकाशी तिचे चित्त पिलापाशी तिचे चित्त पिलापाशी बाळा तुझ्याकडे माझा जीव तसाच लागेल स्वप्नी तुलाच पाहिल स्वप्नी तुलाच पाहिल बाळ जातो दूर देशा देवा येऊन माळा लावी पदर डोळ्याला लावी पदर डोळ्याला. खरंच सुंदर. खूप छान.
ऍक्टिव्ह पार्टिसिपेशनचं याच्यापेक्षा दुसरं उदाहरण सुपर, खरोखर छान. मित्र, बाळपणीच्या कवितांच्या संगे आपण रमतो आणि रमलो. रम्य ते बालपण आता फार मागं राहिलंय अशी खंत तुमच्या मनात कदाचित दाटून आली असेल. क्वचित बालपणीच्या आठवणी थोडं गलबलून देखील आलं असेल. इतकं नाजूक साजूक बाल्य ओंजळीतून पाणी निसटून जावं तसं निसटून गेलं बघा. पण बालपणी तर सगळंच हरवलं का? नाही नाही, बालपणी पाहिलेलं एक स्वप्न आजही तसंच आहे. दाळ कारे नावाच्या कवींनी ते आपल्या मनातलं स्वप्न शब्दबद्ध केलंय. ऐकूया. झुळूक मी व्हावे. वाटते सांगली मंद झुळूक मी व्हावे. वाटते सांगली मंद झुळूक मी व्हावे. घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे. घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे. कधी बाजारी तर कधी नदीच्या काठी. कधी बाजारी तर कधी नदीच्या काठी. राईत कधी वा पडक्या वाड्या पाठी. हळू थबकत जावे कधी कानोसा घेत. कधी रमत गमत वा कधी भरारी थेट. वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे. लावून अंगुली कलिकेला हळूवार. ती फुलून बघे तो वावे पार पसार. परी जाता जाता सुगंध संगे न्यावा. तो दिशा दिशातून फिरता फिरता उधळून द्यावा. गाण्याची चुकली मुकली गोड लकेर. गाण्याची चुकली मुकली गोड लकेर. झुळ झुळ झऱ्याची पसरावी चौफेर. शेतात पाचूच्या निळ्या नदीवर शाम. खुलवीत मखमली तरंग जावे गात. वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे. वेळूच्या कुंजी वाजवूनी अलगूज. वेळूच्या कुंजी वाजवूनी अलगूज. कणसांच्या कानी सांगावे हितगुज. शिंपावी डोही फुले बकुळीची सारी. गाळुनी जांभळे पिकली बुळबुळती. दिनभरी राबुनी दमला दिसता कोणी. टवटवी मुखावर आणावी बिलगोनी. दिनभरी राबुनी दमला दिसता कोणी. टवटवी मुखावर आणावी बिलगोनी. स्वच्छंद अशाया करुनी नाना मोजा. घ्यावया विसावा यावे मी तिने सांगा. वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे. घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे. मित्र, धन्यवाद. पुढच्या महिन्याच्या कार्यक्रमात पुन्हा भेटू.